इंदापूरच्या थोडा आधी थांबवलंय पोलीसचं रुटीन चेकअप. सागरकडे लायसन्स वगैरे विचारलेलं. तर मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज राईडला जायचं होतं, पहाटे जाणार आहे, पण त्याआधी मावशीच्या घरी आलेलो आहे मी, की तिचा ॲनिव्हर्सरी आहे मावशी आणि काकांची. तर आतमध्ये केक कटिंग वगैरे चालू आहे. पुढच्या शॉटमध्ये तुम्हाला ते दाखवतो. हॅपी ॲनिव्हर्सरी टू यू. बोला बोला ईशा डोकं कापलं. अगं बरोबर. ट्रेनचं नाव आहे ओम. हे पण चॉकलेट लोअर परळ टू करी रोडला उतरते. कारण का दिलीप काकाला पायनॅपल आवडतं, म्हणून आम्ही आज पायनॅपल केक. ओम 10 वेळा बोललास ना सबस्क्राईब एकदम परफेक्टली. तर तुला हे माझ्या यूट्यूब चॅनलचं तुझ्या सायकलला लाव, बाईक तर नाही तुझ्याकडे. बोल बोल. लाईक शेअर आता तुला आहे तुझ्यासाठी हे काय सबस्क्राईब. आता अजून दुसरा पण देईल, दुसरा वाला पण देईल. अच्छा माझंच नाही. मागच्या शॉटमध्ये तुम्ही जे पाहिलंय की हा ओम आपला 10 वेळा सबस्क्राईब बोललाय, त्यामुळे तो किचन जिंकला. कसं वाटतं ओम जिंकून? दी नाही बोलली तू, दिला चान्सच नाही दिला सबस्क्राईब बोलायला. अजून एक बोलायचं काय अजून तुला मग असं मेटलचं किचन मिळतं, चटाईला टाचणी टोचली जमेल बोलायला. चला तुम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरी दिलीप काका, हॅपी ॲनिव्हर्सरी. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 3:23 झालेले आहेत. आपण निघालो आहेत आपल्या राईडला जायला. घरातून निघालो आहे. आपले एक दादा आहे, राकेशचे मोठे बंधू, त्यांना आपण घेतलेलं आहे आणि आपण सागर आणि राकेशच्या घराकडे चाललो आहे. त्यांच्यासाठी ते आपली तिथे वाट बघतात आहे. तिथे सगळे भेटणार आहेत, जमणार आहेत आणि मग पुढे बघू आपला प्रवास कसा होतो इंदापूरचा, तुम्हाला तर समजतच राहील. सगळे भेटलेलो आहोत आणि निघालेलो आहोत. आपला प्रवास चालू झालेला आहे. बुलबुलची पेटपूजा चालू आहे. पेट्रोल टाकतोय. मुंबईत पेट्रोलचा भाव 104.20. सगळ्यांचं फुलअप करून झालेलं, आपण लास्ट आहोत. आणि सागर चालतो. आमचा इंटरकॉम काय कनेक्ट नाही होत आहे. माझा आणि सागरचा इंटरकॉम जो आहे काहीतरी ग्लिच झालेला आहे किंवा सॉफ्टवेअर अपडेट आलेला आहे वाटते. कारण का आमचं दोघांचं इंटरकॉम हे कनेक्ट नाही होतं. कारण का आम्ही जे काल परवा आम्ही जेव्हा निघालेलो, जो मागच्या ब्लॉग तुम्ही बघितला तेव्हा आम्ही सोबतच होतो, तेव्हा कनेक्टेड तर होतं आमच्या दोघांचं, पण आता काय कनेक्शन फेल्ड दाखवत आहे सारखं. बघूया, ब्रेकमध्ये थांबू. पहिल्या नाश्त्याचा ब्रेक आहे, कोणताही पहिला ब्रेक जो असेल परत एकदा ट्राय करू इंटरकॉम कनेक्ट करायला. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. पनवेलच्या पुढे 25-30 किलोमीटर आम्ही येऊन कोणत्या तरी अननोन लोकेशनवर थांबलो आहे. आपला राकेश जो आहे तो मागे राहिला आहे. आम्हाला वाटलं तो पुढे निघाला आहे, पण तो ॲक्च्युली आता त्याचा कॉल आलेला, तो मागे होता, त्यासाठी थांबलो आहे आम्ही. एक जण तिथे त्याला हात द्यायला बघतोय. बाकीचे इथे सागरचं ते पेअरिंग चालू आहे. बाकीचे लोक चहासाठी थांबले. बघूया, थोडंसं उजेड झाल्यावर मस्त दाखवीन. आता काळोखात एवढं काय दाखवता येत नाही आहे, कारण का गोप्रो पण एवढं जस्टिस नाही करत आहे आणि मोबाईलचे मी जे व्लॉग करतो ते पण एवढे जस्टिस नाही करत. थोडा उजेड झाल्यावर करीन शूट.
वडखळच्या पुढे शालीमार रेस्टॉरंट म्हणून आहे, तर तिथे नाश्ता करायला आलो आहे. आणि हे सगळ्यांचा इंट्रो करवतो. हे आपले द सागर निगम व्लॉग्स, महाराष्ट्र श्री राजेश, हे आपले उज्जैनचे स्टार राकेश कडव. आपका नाम है? इम्रान भाई. यांना मी पहिल्यांदा भेटलो यांना मी पहिल्यांदा भेटलो आमची भेट पहिल्यांदा झाली आहे. हे संदीप दादा, यांना आम्ही होळीला भेटलो आहे. आणि हे आपले विघ्नेश. या पोराचं कौतुक केलं पाहिजे. आम्ही सगळे बाईकवर आहे, हा एकटा स्कूटीवरने येतो. मी असं ऐकून होतो की वडखळ ते मानगावचा जो रस्ता होता आधी तो खूप खराब होता. माझं कसं या रोडला येणं जाणं नाही आहे, मी पुण्याचा आहे, तर माझं सगळं त्या हायवेनी चालतं. जुना मुंबई, पुणा, कोल्हापूर वगैरे आपण जातो सगळं त्यात. आम्ही गोव्याला पण जेव्हा जातो तर त्या रूटनीच जातो. कोकणातले रस्ते कधी एवढे अलिबागच्या पुढे जास्त एक्सप्लोर केले नव्हते, ऐकूनच होतो. पण रस्ता फार सुंदर बनवलेला आहे. मध्ये मध्ये डायव्हर्जन आहेत थोडे, जे मेन चौक आहेत तिथे ब्रिजचं काम चालू आहे. पण ओव्हरऑल रस्ता छान आहे. तुम्ही 70-80च्या स्पीडला आरामात क्रुझिंग करू शकतात बाईकवर. आणि 4 व्हीलर असेल तर 100ची स्पीड आरामात क्रूज करू शकतात तुम्ही. तर आपल्या गव्हर्नमेंटने चांगलं काम केलं आहे, रस्ते चांगले बनतात आहे. अजून येत्या 1-2 वर्षात हे अजून सुंदर होणार रस्ते पार गोव्यापर्यंत. मग लोक जे सातारा साईडनी, कोल्हापूर साईडनी, जे माझ्यासारखे असे अनेक लोक असणार जे त्या साईडनी गोवा, मालवण येणारे असतील, ते मग हा रोड जास्त प्रिफर करतील. इंदापूरच्या थोडं आधी थांबवलं आहे, पोलीसचं रुटीन चेकअप. सागरकडे लायसन्स वगैरे विचारलेलं. ऑल गुड, सो फार सो गुड. इलेक्शनची चेकिंग आहे. मला बोलत होते की इलेक्शनच्या कामाने चाललेत. सगळं विचारत होता, हे काय आहे, हे कशासाठी आहे. हा, मग बोलतो की ह्याचा काय वापर आहे, पॅनियर. Have, let's hold on tight. Found what we're looking for in life. Call us crazy, but things are finally right. With you and I, the future is bright. जास्त काय रेकॉर्ड नाही केलं आहे मी, कारण का काल हळद वगैरे होती आणि आमची मित्रांची मजा मस्ती चालू होती. जे काय मोटो व्लॉगिंग केली तेवढीच. आणि इथे आल्यावर मग सगळे भेटले, बोलत होतो, आम्ही गप्पा मारत होतो. आणि जी इकडची जी हळद आहे या भागातली, त्याची काय बोलतात, त्याची पद्धत थोडी वेगळी आहे. लाईक खूप त्यांची लेंदी प्रोसेस. सकाळी चालू झालेली पार रात्री 11-12 वाजेपर्यंत होती. त्याच्यानंतर मग बँजो जे तुम्ही सिनेमॅटिक्स पाहिले, मग आम्ही डान्स केला, जे उशीर झाला. आणि मग झोपायलाही उशीर झाला, सकाळी उठायला उशीर झाला. त्यामुळे मग मी डायरेक्ट फ्रेश वगैरे होऊनच परत आज ब्लॉगिंग स्टार्ट केलं. एवढी उष्णता आहे, एवढी गरमी आहे. पण हे जे घर आहे मागे जे तुम्हाला दिसतंय, ते मस्त शेणाचं घर आहे, तर त्याच्यामुळे एवढा गारवा आहे घरात. म्हणजे बाहेर गरम होत आहे आणि जर आत मी जाणार ना तर एकदम थंड. सगळे आतमध्ये आराम करत आहेत. थोडं आमचं कुकिंग सेशन वगैरे चालू आहे. ते राजू दादा आपल्यासाठी भुर्जी बनवत होते.
दुपारच्या लग्नसाठी. त्यानंतर थोडं आवरून तयारी वगैरे करून जाऊ दुपारचं लग्न 4चं. आपले राजू दादा मस्त करवंदाची चटणी बनवतात आहे, कच्च्या करवंदाची. पहिल्यांदा खाणार आहे मी. काय रेसिपी काय? मीठ, तिखट, करवंद, तीळ आणि जाड मीठ. गावाकडे आलं हेच सगळं थोडं केलं पाहिजे ना रे. मुंबईला काय डायरेक्ट मिक्सर. दिसतंय तर छान रे, मस्त दिसतंय. शेफ झालं, भुर्जी झाली आपली. बनवतो विघ्नेश. विघ्नेश विघ्नेश को शेफला दिलं. 5 स्टार कुक 5 स्टारचा कुक मागवलेला आपण खास. तुला काय बोलायचं आहे की इकडेची जी काय बोलतात हळदची जी प्रोसेस होती ती फार अशी मोठी रे वाटली तुला? हो, खूपच मोठी होती. एवढी नसते आपल्या मुंबईला तरी. हा, मुंबईला कसं आपण फक्त आपण काय बोलतात ते जे काय ते पूजा वगैरे जे करतात 1-2 तासात हाडली. हो, इकडे तो सकाळपासून, तो बिचारा सकाळपासून बसलाय. मी त्याला तिकडेच बघितलं त्याच पाटावर, तो सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत त्याच पाटावर. तो हळदीची प्रोसेस चालू होती. सकाळी बिचारा भेटलेला म्हणतो आज पण 2 वाजेपर्यंत 2 वाजणार आहे. या भागात आहे थोडंसं उपवास, त्याला जेवायला नाही. हा, परत त्याचा उपवास. आता तो सोडणार लग्नानंतर उपवास. आणि असं लग्न पण अशा टायमाला आहे की फार त्याला रिसेप्शन वगैरे मध्ये रात्रच होणार त्याला. हॉलवर आलेलो आहोत, 4 वाजले, अजून लग्न लागलेलं नाही आहे. तर आम्ही कसं साऊथ इंडियन गेटअप घ्यायचं ठरवलेलं. तर आपल्या 5 लोकांनी आपल्या ग्रुपमधल्यांनी असं एकदम असं अण्णा स्टाईल आम्ही बनले. तर बाकीचे सगळे इथे उभे आहेत. सागर, विघ्नेश वगैरे, राकेश वगैरे. फोटो काढू मस्त मस्त छान छान. मस्त भेटलो पंकजला मी, सगळं मजा मस्ती झाली, गप्पा मारल्या, फोटो सेशन झालं. तर आम्ही हायलाईट होतो पूर्ण. सगळे असे अण्णा बनून आलेत. एक काकांनी तर विचारलंच होता तुम्ही साऊथवरून आलायत का? काय बोलतो, आपले वसूल झाले ना, ड्रेसचे पैसे वसूल. रात्रीचे 12:30 झालेले आहेत. तर आम्ही निघालो, लग्नाच्या गडबडीत वगैरे होतो, निघण्यात उशीर वगैरे झालेला. आम्ही निघालो आणि खोपोलीला पोचलो आहे. तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो. आता काय जास्त काही नाही दाखवायला, डायरेक्ट घरी जाणार आहे. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.